आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की जे काही स्वप्न जानूला पडलेलं होतं त्यामुळे आता सगळीजणं टेन्शनमध्ये होते. वीणा सांगत असते की मलासुद्धा ना रात्री कसला तरी आवाज आला आणि तेच बघण्यासाठी म्हणून मी गेले होते की कसला नेमका आवाज आहे. आणि मग तेव्हाच ना मलाही डाऊट आला, पण मी जेव्हा रूममध्ये गेले तेव्हा पूर्णपणे काळोख होता. पण जानू मात्र झोपेत असतानासुद्धा घाबरलेली दिसत होती. याचा अर्थ जानू खूप जास्त टेन्शनमध्ये आहे, डिप्रेशनमध्ये आहे. तिला या सगळ्या गोष्टी सहन होत नाहीत विसरायला. त्यावर आता या लोकांनी सोल्युशन काढलेलं असतं की आपण ना भावनाचं छान डोहाळे जेवण करूया. तर तिकडे आजीने आता एक पाय दाबायला बाईला बसवलेलं असतं. रेणुका मात्र टेन्शनमध्ये असते, कारण सिद्धू आजही घरात नाही आलेला असतो. दुसरा दिवस असतो पण सिद्धूचा अजूनही पत्ता नसतो आणि त्यामुळेच ना खूपच जास्त टेन्शन जे आहे ते आता आलेलं असतं. काय करावं काही सुधरत नसतं. तेच आता दुसरीकडे पाहायला मिळत असतं की इकडे संपतरावही येतात आणि काय झालंय आणि का हे सगळं काही एवढं करताय. पण तेव्हाच ना शेवटी ती रेणुका आहे, आई आहे आणि तिला आपल्या मुलाची काळजी वाटणं हे स्वाभाविकच आहे. तेच आता इकडे ना लक्ष्मीने भावनाला कॉल केलेला असतो आणि लक्ष्मी भावनाला बोलत असते की आपल्याला ना डोहाळे जेवण करायचे. अगं तुला कालही कॉल करत होती पण तू कॉल रिसीव नाही केला, म्हणून म्हटलं आता करावा. मग तेव्हाच ना अगं कुठे आहे काय आहे. मग तेव्हाच ना भावना खोटं सांगते की मी सोनोग्राफीसाठी आलेली आहे. मग अगं सिद्धूकडे फोन देणार नाही, सिद्धू ना औषध आणायला खाली गेलाय, असं देखील खोटं आता भावना लक्ष्मीला सांगते. पण लक्ष्मीला काही गोष्टी पटत नसतात की भावना असं का बोलते आज, कधीच न बोलणारी भावना. तेच आता इकडे जानू इंटरव्ह्यूला निघालेली असते तर सगळेजण जानूला तिचं मनोबल वाढवण्यासाठी शुभेच्छा देत असतात, काही ना काही सांगत असतात की तुझा इंटरव्ह्यू एकदम छान होणार आहे आणि आमचा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे. जानू आता सगळ्यांच्या बरोबर आनंदात असते आणि तिला आता कुठेतरी तिचं मन रमावं यासाठी तिचे प्रयत्न सुरू असतात. आणि तेव्हाच ना तिने आता ठरवलेलं असतं की काही झालं तरीसुद्धा मी आता प्रयत्न करत राहणार आहे, कारण जर प्रयत्न केले तरच तिला माहिती आहे की तिचं यश आहे आणि त्यामुळेच ती बाहेर पडलेली असते. बँकेतसुद्धा ती पाया वगैरे पडते. तेव्हाच ना संतोष मनातल्या मनात बोलत असतो की हिला त्या सावत्र भावाचे पाय पडायचे समजत आहेत, पण ते सख्या भावाचं काहीसुद्धा नाही. तेच इकडे आता बँकेत जानूला सांगत असतो की तू ना बहुतेक संतोष दादाच्या पाया पडली नाही आहेस, तर संतोष दादाच्या पाया पडून घे. मग आता ती संतोषच्या पाया पडायला जाते. इकडे आता डोकं चालत नसतं अधिराजचं, कारण त्याला कळत नसतं की सिद्धू कुठे गेला असेल. त्याला तर निलांबरीवर संशय येत असतो, कारण जेव्हापासनं सिद्धूला कळलं होतं की निलांबरी प्रेग्नेंट आहे तेव्हापासूनच सिद्धू कुठेतरी गायब झाला आहे ही गोष्ट तिला आता आठवत असते आणि म्हणूनच तो इकडे तिकडे फेऱ्या मारत असतो. तेच आता निलांबरी म्हणत असते की काय एवढा कसला विचार करताय, तुमचा भाऊ अजूनही घरात आलेला नाही आहे त्याचीच काळजी वाटते का तुम्हाला, मी असं फिरून तुम्हाला तुमचा भाऊ भेटणार आहे का. मग असं बोलून ती सुद्धा घरामध्ये आता इकडे तिकडे राऊंड मारायला लागते. मुद्दामून तिचे नखरे आता सुरू असतात. तेच आता इकडे असणारा अधिराजला वैतागलेला असतो. अधिराजला ती म्हणत असते की तुमचा भाऊ ना तुम्हाला ना आता सापडणार सुद्धा नाही, कारण आता ना तिने सगळ्याचं प्लॅनिंग केलेलं होतं. तिच्या डोक्यामध्ये सगळ्या काही गोष्टीचं कॅल्क्युलेशन लागत असतं. ते जानू आता घराबाहेर पडलेली असते आणि जानू जेव्हा घराबाहेर पडते तेव्हा इकडे तिकडे शोधाशोध तिची सुरू असते. तिला ना डोक्यामध्ये हजारो विचार सुरू असतात, कारण ना तिला रागही येत असतो. तिला कळत नसतं की काय करावं ते. तेच आता ती जात असताना नेमका तिला विश्वा घ्यायला येतो. विश्वा आता तिला म्हणत असतो की काय गं मला न सांगता चालली होतीस का. मग विश्वा तिला गाडीवर बसवतो आणि तिला स्वतःच तो आता सोडायला जातो. तर इकडे आता जो जयंत पोलीस स्टेशनमध्ये असतो ना तो आता जेलमध्ये असताना जानूला अजूनही विसरलेला नसतो. तो म्हणत असतो की जानू मला माहिती आहे काही झालं ना तरीसुद्धा ना आता तू माझाच विचार करत असशील, तुला माझ्याशिवाय दुसरं आता कोणीही दिसणार नाही हेही मला कळतंय, असंही आता तो म्हणत असतो. तेच आता जानू इंटरव्ह्यूला जाऊन पोचलेली असते. इंटरव्ह्यूला जाऊन जेव्हा जानू पोचते ना तेव्हा आता जानू इंटरव्ह्यू देत असते. मग तुमच्या CV इतका मोठा गॅप का दिसतोय, इतके वर्ष तुम्ही कुठे होतात, काय काम करत होतात, असे एकूण एक प्रश्न आता विचारले जात असतात. तेव्हाच ना ती आता शांत बसते आणि मग ती पाणी पित असते. मग तुमच्या भूतकाळात काही घडली आहे का घटना, असं देखील आता तिला विचारलं जातं. तेच इथे लक्ष्मीने पुन्हा एकदा भावनाला फोन केलेला असतो आणि भावनाला ती म्हणत असते की काय गं तू मला फोन नाही केलास, तू मला म्हणाली होतीस की तुला फोन करते म्हणून, मग काय झालं होतं, फोन का नाही केलास, असंही आता विचारलं जातं. तेव्हाच ती म्हणत असते की अगं आई
आई मी फोन करायला विसरले आणि ना मला आता झोपायचं आहे, तर आता तू सोनोग्राफी केलीस ना, ती सोनोग्राफी पाठव बरं मला. पण आता ती नाही असं सरळ म्हणते आणि त्यानंतर आता ती फोन ठेवते. तेव्हाच ना कुठेतरी डाऊट आलेला असतो, काहीतरी लपवतेही आपल्यापासून या गोष्टी लक्षात आलेल्या असतात. तेच दुसरीकडे जानू आता इंटरव्ह्यूवरून आलेली असते आणि जानू इंटरव्ह्यूवरून येते ना, तेव्हासुद्धा तिच्या चेहऱ्यावर हसू मात्र नसतं आणि मग जानूला नक्कीच ना काहीतरी गडबड झाली, जानू इंटरव्ह्यूमध्ये पास नाही झाली या गोष्टी आता कळलेल्या असतात आणि त्यामुळेच ना थोडासा का होईना संशय जो आहे तो आता येऊ लागलेला असतो. तेच आता इकडे निलांबरीची जी माणसं असतात ना, ती मात्र आता खूपच जास्त बेकार हाल जे आहे ते करत असतात आणि जेव्हा ते मारत असतात ना, तेव्हा मात्र आता सिद्धूकडनं ते बदवून घेत असतात की तू काही झालं तरी या सगळ्याचा शोध घेणार नाहीस म्हणून. पण तरीसुद्धा सिद्धूला या सगळ्याचा शोध घ्यायचा असतो. पण ती लोक म्हणत असतात की हा एक घातपात आहे आणि तुला तो समजत नाही आहे का. पण सिद्धू म्हणतो की हे सगळं काही मुद्दामून घडवून आणलेलं आहे, हे मला माहिती आहे. तेच दुसरीकडे आता पाहायला मिळत असतं की जेव्हा जानू कामावरनं आलेली असते तेव्हाच ना जानूला विचारलंसुद्धा जातं, काय गं जानू, काय केलं आहेस तू, अजूनही सांगितलंच नाही. मग तेव्हा जानू आता पुन्हा एकदा आज इंटरव्ह्यूला जाणार असते आणि त्यामुळेच ना घरात सगळ्यांना प्रश्न पडलेला असतो की जानू आता पुन्हा एकदा इंटरव्ह्यूला का जाते. तेच आता संतोष म्हणत असतो की सध्या पैशांची गरज आहे ना, त्यामुळे जानूने तर बहुतेक मला असं वाटतं की काही झालं तरीसुद्धा शांत बसून राहायला नको. मग वीणा तिला सांगत असते की तू आमच्याबरोबर काम कर, पण तरीसुद्धा ती नाही असं म्हणते. मग तेव्हाच ना तिला स्वतःच्या हिमतीवर काहीतरी करायचं असतं आणि यासाठी तिने ठरवलेलं असतं की मी आता काही ना काही करून जॉब करणारच. मग आता तिच्याबरोबर सगळीजणं तिच्या पाठीशी खंबीरपणे उभे असतात आणि तिला सरळ म्हणतात सुद्धा, तू काळजी करू नकोस, आम्ही आहोत तुझ्याबरोबर. मग इकडे आता जेव्हा जानू जात असते ना, तेव्हा संतोषही म्हणत असतो की बरोबर जानूने काम तर करायलाच हवं, काम केलं नाही तर कसं चालणार आहे. मग तेव्हाच ना जानू म्हणत असते की मी आता जातच आहे इंटरव्ह्यूला आणि तिची आता एकतर चिडचिड होत असते, कारण आहे ना तिला एकतर झोप लागत नसते आणि त्यामुळे ना तिला सगळं काही नकोसं झालेलं असतं. त्यामुळे ती आधीच वैतागलेली असते आणि त्यानंतर मात्र या संतोषच्या बोलण्यामुळे तिला अजूनच राग येत असतो. तिला आता कळत नसतं की काय बोलावं ते. तेच आता इकडे जेव्हा जानू घरातनं बाहेर पडते ना, तेव्हा जानू जशी घरातनं बाहेर पडते ना, तेव्हा इकडे आता तिला विश्वा भेटलेला असतो आणि विश्वा तिला म्हणत असतो की चल मी तुला सोडतो. पण विश्वाचं ती काही ऐकत नसते. ती म्हणत असते की तू नको सोडू, मी जाईन माझी मी. मग आता तो तिला म्हणत असतो की काय झालं आहे बोल ना. पण तरीसुद्धा ती आता त्याला काहीच बोलत नाही. ती म्हणते की काही नाही झालेलं, इट्स ओके. आणि असं बोलूनच ना ती आता तिकडनं जात असते. मग तेव्हाच ती विश्वावर चिडते. मग ती आता विश्वावर चिडल्याबरोबर विश्वा म्हणतो की ठीक आहे, ओके. आणि त्यानंतर मग आता तो एकटाच ना आता जात असतो. मग तेव्हा जानू त्याला समजवते, त्याला थांबवून घेते. तेच आता दुसरीकडे पाहायला मिळत असतं की इकडे आता श्रीनिवास आणि लक्ष्मी भावनाला काय झालं आहे हे शोधण्यासाठी खरं तर गेलेले असतात आणि जेव्हा ते तिथे जातात ना, तेव्हा ते आता चौकशी करत असतात की भावना कुठे आहे. मग इकडे आजी त्यांचा पाणउतारा करत असते. मग आता तू एक काम करणार, ह्यांच्यासमोर सगळंच आणून ठेवलं आहेस ना, मग आता ह्यांना सगळंच तू देत बसली आहेस, मग काय, मग आता हे कशाला इथे हे करतात. खरं तर आपल्यामध्ये एक पद्धत असते की काही झालं तरी माणसाने जोपर्यंत एक मूल होत नाही तोपर्यंत आईवडिलांनी काहीही करायचं नसतं, पण इथे तर काही मला वेगळंच दिसतंय असंही ती आता म्हणत असते. आणि तेव्हाच ना इकडे लक्ष्मी आणि श्रीनिवास म्हणतात की आम्ही इथे पाहुणचार घ्यायला आलेलो नाही आहे, आम्हाला आमच्या मुलीची काळजी आहे म्हणून आलो आहे. आम्हाला आमची मुलगी फोन करत नाही आहे, काय झालं आहे, काहीतरी घडलं आहे असं हे आम्हाला कळतं आणि त्याचसोबत ना आम्हाला डोहाळे जेवणाबद्दल बोलायचं होतं. तेव्हाच आता आजीकडनं कळतं की गेली 2 दिवस सिद्धू गायब आहेत आणि तरीसुद्धा ही लोक शांतपणे बसून आहेत. या गोष्टीचा खरं तर राग आलेला असतो इथे असणाऱ्या या श्रीनिवास लक्ष्मीला. मग आता ती म्हणते की तुम्ही तुमची एवढी ओळख असताना सुद्धा तुम्ही का बरं शोधत नाही आहेत. आम्हाला आमच्या प्रतिष्ठेची काळजी, आम्ही राजकारणात आहोत आणि त्यामुळे ना आम्ही काही सिद्धूला शोधायला पोलिसात जाणार नाही. पण तेव्हाच ना लक्ष्मी आणि श्रीनिवास मात्र भडकतात आणि तुम्हाला जरी शोधायचं नसेल तरीसुद्धा आम्ही आमच्या मुलीसाठी का होईना आम्ही आमच्या जावयाला शोधू शकतो आणि तुम्हाला तुमच्या काहीच पडलेली नाही आहे सुनेबद्दल, कारण ती प्रेग्नंट आहे आणि ते सुद्धा तुम्हाला कळत नाही आहे. आता मी काय बोलू या सगळ्यामध्ये असंही आता म्हटलं जातं.
पण इथे लक्ष्मीने ठरवलेलं असतं की काही झालं तरीसुद्धा भावनाला आणि सिद्धूला शोधून काढायचं म्हणजे काढायचं आणि त्यासाठी ती काही करायला तयार असते. अगदी त्या संपतरावांच्या विरोधात सुद्धा ती जात असते. संपतराव म्हणत असतात की पोलिसात तक्रार वगैरे करू नका, पण संपतरावांचं ती ऐकत नाही. ती म्हणत असते की मला ना माझी मुलगी महत्त्वाची आहे, त्यामुळे मला जे योग्य वाटतं ते मी करणार, असंही तिने आता म्हटलेलं असतं. तेच दुसरीकडे मात्र आता लक्ष्मी आणि श्रीनिवास पोलिसात तक्रार करायची म्हणून बाहेर पडलेलेच असतात. तर इकडे आता जी भावना आहे ती सिद्धूला शोधत असते, कारण तिला सिद्धूची काळजी वाटत असते. सिद्धू कुठे असेल, काय असेल अशी भीती मनामध्ये येत असते. मग आता इकडे ती दोघंही जण शोधत शोधत जात असतात, म्हणजेच महेश आणि ती दोघंही जण शोधत जातात ना, तेव्हा पण त्यांना कुठेही झालं तरीसुद्धा अजूनही सिद्धूचा पत्ता काही सापडलेला नसतो आणि त्यामुळेच ना खूपच जास्त आता टेन्शन येत असतं. मग आता ती विचारते महेशला की तुझा काही कॉल झाला होता का, कॉन्टॅक्ट झाला होता का, ते तरी सांग. मग तो म्हणत असतो की माझा झाला होता, पण तो ना कोणत्या तरी सागरच्या शोधात होता. मग आता हा सागर कोण आहे हे सुद्धा कळत नसतं. मग तेव्हाच ना नीलांबरी वहिनीने काहीतरी केलेलं आहे यावर सुद्धा आता भावनाचा विश्वास बसत असतो. तिला तसा संशय येऊ लागलेला असतो. तर तुम्हाला भाग कसा वाटलाय हे कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा. अशाच अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा. चला तर मग भेटूया पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत टाटा बाय.